या दोन्ही नद्या बीड जिल्ह्याच्या फक्त 2 तालुक्याच्या सीमेवरून जातात। बांधवांनो, या सीमेवरच्या लोकांना फक्त जिल्ह्यातल्या फक्त 10% लोकांना पाणी मिळतं, तरी सुद्धा आपल्या बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी संघ सारखे काहीही शब्द बोलायला तयार नाही। विशेषतः आपल्या जिल्ह्यात जायकवाडी धरणातून जो आपल्या जिल्ह्याला पाण्याचा साठा मिळालेला आहे, त्यापैकी 50% पाणी हे 50% जलगमी पाणी हे कमी झालेलं आहे, तरी सुद्धा या जिल्ह्यातला एकही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही। दावा कॅनॉल जो आपल्या बीड जिल्ह्याच्या पलीकडून गेलेला आहे, या कॅनॉलला जर पाहिलं तर 12 बाई पाणी वाहिलेलं दिसतं। हा जायकवाडीचा कॅनॉल हा नांदेड येथे जातो। बांधवांनो, जर धरण हे मराठवाड्यात असताना जर नांदेडमध्ये एवढं लांब पाणी जातं, तर आपल्या बीड जिल्ह्याला का पाणी मिळू शकत नाही? याचं कारण फक्त एकमेव आहे, आपल्या बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी हे स्वार्थी आहेत। यांना फक्त स्वतःचे काम पाहिजे। आपल्या बीड जिल्ह्यातल्या लोकांना लाडक्या बहिणी योजना, केवायसी याच्यामध्ये गुंतून टाकून शेतकऱ्यांना पाणी नकोय, काही नकोय। हा शेतकरी आपल्या पाठीमागे रात्रंदिवस फिरला पाहिजे, हीच त्यांची भावना आहे। पण या लोकप्रतिनिधींना या व्यासपीठावर जाहीर आवाहन करतो, जर येणाऱ्या काळात तुम्ही जर या शेतकऱ्यांसाठी बोलणार नसताल, तर आम्ही तुमच्या घरात खेकडे आणि साप सोडल्याशिवाय राहणार नाही। हे एवढं बोलतो आणि पाहतो। जय जवान जय किसान। धन्यवाद।